शेतकरी मित्रांनो, डाळिंब बागेला मोकळं पाणी कधी दिलं पाहिजे, कोणत्या कंडिशनला दिलं पाहिजे आणि मोकळं पाणी दिल्यानं आपल्याला काय काय फायदे होणार आहेत आणि आपल्याला कोणकोणत्या तोट्यांना पण सामोरं जावं लागणार आहे, याविषयी आपण आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे, स्किप न करता कुठेही. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ डाळिंब संदर्भात येत असतात. तर पहिली गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, बागेला पाणी मोकळं केव्हा दिलं पाहिजे आणि बागेला पाणी मोकळे देताना आपण कोणकोणती त्याच्यासोबत फवारण्या घेतल्या पाहिजेत बागेला पाणी दिल्यानंतर, आणि बागेला कोणत्या कंडिशनला पाणी देऊ नये याविषयी आपण आज या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे तुमची बागेची कंडिशन ही फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये असेल किंवा कळी नुकतीच निघालेली चालू झाली असेल, त्यावेळेस तुम्ही बागेला मोकळं पाणी देऊ शकता. ते पण तुम्ही ढगाळ वातावरण असेल तर पाणी देणं टाळायचं आहे, किंवा एकदम कडक ऊन असेल तरी पाणी देणं तुम्ही बागेला टाळायचं आहे. ज्यावेळेस तुमचं वातावरण व्यवस्थित क्लिअर असेल त्यावेळेस तुम्ही बागेला पाणी देऊ शकताय. आणि बागेला पाणी देताना तुम्ही पाणी कुठे साचतं याची साचू नये यासाठी तुम्ही काळजी घ्यायची, कारण पाणी हे कुठेही साचलं नाही पाहिजे. आणि फ्लॉवरिंगमध्ये जेव्हा तुमची बाग असेल त्यावेळेस तुम्ही जर हे पाणी दिलं तर तुम्हाला चांगला इफेक्ट जाणवतो. तुमची बागेची सेटिंग पूर्णपणे लवकरात लवकर होऊन तुमची फळधारणा व्यवस्था म्हणजे फळधारणेसाठी तुमची फुगवण ही चांगल्या प्रकारे होत असते. त्यावेळेस तुमचं वातावरण हे क्लिअर पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही डाळिंब बागेला पाणी मोकळं पाणी दिल्यानंतर तुम्ही कमीत कमी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी ड्रिपनेही पाणी द्यायचं आहे. एकदम पाणी ड्रिपनं कमी करायचं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे डाळिंब बागेला मोकळं पाणी दिल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 2 फवारण्या तुम्हाला रिकमेंड करेल, किंवा ते 2 फवारण्या तुम्ही घ्यायच्यात. पहिली फवारणी म्हणजे तुम्ही चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉनची फवारणी घ्यायची. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी तुम्ही कस्टोडीची एखादी बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकताय. कारण ह्या फवारण्या यासाठी सांगतो की तुमच्या बागेमध्ये खालून पाणी तुम्ही मोकळं दिलं असतं, त्यामुळे तुमच्या बुरशी आहेत ते तुमच्या झाडावर येण्याचा जास्तीत जास्त यावेळेस चान्स असतो. त्यामुळे तुम्ही एखादी कस्टोडीची त्यावेळेस फवारणी घ्यायची. आणि डाळिंब बागेमध्ये जेव्हा तुमचे वॉटर शूट असतात किंवा तुमच्या बाग जास्त नवतीवर जाण्याची शक्यता असते, त्यावेळेस तुम्ही बागेला मोकळं पाणी देणं टाळायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बागेमध्ये तेलकटचा अटॅक असेल किंवा 40-43% दरवर्षी तर तेलकट येत असेल, त्यावेळेस पण तुमच्या बागेला थोडंसं तेलकट वाढण्याचा धोका असतो. त्यामुळं त्या कंडिशनला सुद्धा तुम्ही डाळिंब बागेला पाणी देणं हे टाळायचं आहे. आणि डाळिंब बागेला मोकळे देण्याचे फायदे तुम्हाला सांगतो. डाळिंब बागेला मोकळे दिल्यामुळे तुमच्या झाडामध्ये सेटिंग फ्लॉवरिंगमध्ये जर तुम्ही पाणी दिलं तर तुमच्या झाडामध्ये सेटिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. फळविकास अवस्थेमध्ये तुमचं वातावरण क्लिअर असेल त्यावेळेस जरी दिले तर तुमच्या झाडाच्या फळाची ग्रोथ म्हणा किंवा फळाची साईज ही वाढण्यास भरपूर मदत होते. तिसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या झाडामध्ये जे निमेटोड्सचं प्रमाण वगैरे असतं ते पूर्ण तुमच्या खालच्या लेअरला जाऊन बसतं तुमच्या मोकळं पाणी दिल्यामुळं. आणि त्याचे तोटे तुम्हाला एकंदरीत सांगायचे म्हणले की तुमच्या तेलकट वातावरणात जर त्यावेळेस तेलकटचं वातावरण असेल तर किंवा तुम्ही पाणी दिलं मोकळं पाणी तर त्यावेळेस तुमच्या बागेला हा तेलकट वाढण्याचा धोका संभवत असतो. आणि तुमच्या बागेमध्ये स्टोरेज जर नसेल तरी जर तुम्ही खालून मोकळं पाणी दिलं तर तुमच्या बागेमध्ये वॉटर शूट निघण्याचे प्रमाण जास्त असते. असे 2-3 तोटे आणि तुम्हाला फायदे या ठिकाणी पाहायला मिळतात. मग तुमच्या बागेच्या स्टोरेजच्या हिशोबाने किंवा तुमच्या झाडाच्या कंडिशनवरून तुम्ही बागेला मोकळं पाणी द्यायचं की नाही हे ठरवायचं. आणि मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आजच चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन माहितीसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा.